आपण कुठलाही कोर्स केला, फॅशन डिझायनिंग असो, ड्रेस ब्लाऊज डिझायनिंग असो, तरी आपल्याला हे टेपची गरज पडणारच आहे. तर आपण या टेपद्वारे जर आपण मापं काढणार आहोत तर याचं बेसिक नॉलेज असणं गरजेचं आहेच आहे. तर मी आता तुम्हाला टेपची इन्फॉर्मेशन सांगणार आहे. आपल्याला प्रत्यक्षात ही इन्फॉर्मेशन वापरायची नाहीये, पण आपल्याला ही माहिती असणं फार गरजेचं आहे. तर बघा, हा एक टेप 60 इंचाचा असतो. तुम्ही किती पण ब्रँडेड आणा किंवा कुठल्याही कंपनीचा टेप आणला तरी हा पूर्ण टेप 60 इंचेसचा असतो. ठीक आहे. आता हे जे 60 इंचाचा एक टेप आहे, तर आपण 12 इंच म्हणजे 1 फूट, हे तुम्हाला माहिती आहे. 12 इंच म्हणजे 1 फूट, तर 60 इंच म्हणजे किती फूट झाले? 5 फूट. ठीक आहे. 5 फुटाचा एक टेप असतो. त्यानंतर मागे जे दिलेत हे सेंटीमीटर दिलेले आहेत. छोटे सेंटीमीटर आणि मोठे इंचेस आहेत. तर आपण ब्लाऊज पीस मोजताना सेंटीमीटरमध्ये मोजतो. जेव्हा दुकानदाराकडून आपण ब्लाऊज पीस आणतो तेव्हा त्यांना आपण म्हणत नाही 20 इंच द्या, 25 इंच द्या. आपण काय करतो 80 सेंटीमीटर, 85 सेंटीमीटर हे आपले साईजनुसार आपण मागत असतो. तर फक्त सेंटीमीटरचा वापर हा आपण ब्लाऊज पीस मोजण्यासाठी करणार आहोत आणि माप घेताना आणि माप टाकताना इंचाचाच वापर करायचा आहे. तर इथे बघा, 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे जेव्हा दुकानदार असं माप मोजून देतो, 1 मीटरच्या हिशोबाने आपल्याला माप मोजून देतो कुठलंही, म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर. तर ह्या 1 मीटरचे इथे इंचामध्ये किती दिले? 39 इंचेस. म्हणजे 1 मीटर म्हणजे 39 इंच म्हणजे 100 सेंटीमीटर. म्हणजे प्रत्येक परिमाण वेगवेगळं आहे. तुम्ही जर सेंटीमीटरमध्ये मोजलं तर 100 सेंटीमीटर, इंचामध्ये मोजलं तर 39 इंच आणि मीटरमध्ये मोजलं तर 1 मीटर. आता बघा, 39 आपल्या इथून पुढे कॅल्क्युलेशन सोपं जाऊ म्हणून मी 39च्या ऐवजी 40 इंच घेते. हे 40 इंच म्हणजे 1 मीटर. ठीक आहे. तर मग हे 40च्या पुढे किती इंच उरलेले? 40 इंच म्हणजे 1 मीटर, ह्याच्या पुढे उरले 20 इंच. तर 20 इंच म्हणजे अर्धा मीटर. म्हणजे हा टोटल टेप कितीचा झाला? हा 1 मीटर आणि हा अर्धा मीटर, हा 1.5 मीटरचा टेप झाला. म्हणजेच एक टेप हा इंचामध्ये मोजला तर 60 इंचाचा आहे, मीटरमध्ये मोजला तर 1.5 मीटरचा आहे आणि सेंटीमीटरमध्ये मोजला तर 152 सेंटीमीटरचा आहे.